नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींनी सांगितलेले देवघर कसे असावे हे पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। 1. मंदिर किंवा देवघरात मूर्तीची पूजा करताना दक्षिण दिशेला तोंड करणे टाळावे। पूजेसाठी उत्तर किंवा पूर्व दिशा योग्य मानली जाते। 2. देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असावे। 3. देवांचे फोटो दक्षिण भिंतीला लावून। 4. देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी। 5. देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत। पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे। 6. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे तेथे दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोहोचते, त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतील। 7. देवघरात पांढरी संगमरवरी फरशी बसवा। 8. देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावी। 9. देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य असू नये, तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ ही देवघराच्या वरती ठेवू नये। 10. देवघरात यंत्र असल्यास ती उभी मांडू नयेत, जमिनीशी समांतर अशी मांडावीत। 11. काही घरामध्ये अगदी कमी जागा असते, इथे देवघर भिंतीवर अडकवून उभ्यानेच पूजा केली तरी चालते। देवघरातील समई दिवा आग्नेय कोपऱ्यात ठेवावा, तसेच धूप अगरबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावा, कारण आग्नेय कोपऱ्यात अग्निदेवतेचा वास असतो व वायव्य कोपऱ्यात वायुदेवतेचा वास असतो, त्यामुळे हे करणे अतिशय योग्य मानले जाते। स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। तसेच व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।